प्रतिभा मोरे, मराठी सुलभ भारती, इयत्ता 6वी, इयत्ता 6वीची 12वी कविता, चंद्रावरची शाळा. चंद्रावरची शाळा या कवित्रीने तिने तिची आपली कल्पना व्यक्त केली आहे. ही कविता मी तुम्हाला समजावून सांगत आहे, तुम्ही नक्की लक्ष देऊन ऐका. ऐका म्हणा वाचा. कविता बघा. 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा. 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. याचा अर्थ असा आहे की 21वे शतक हे यंत्रयुगाचे शतक आहे. या शतकात थेट चंद्रावर शाळा भरेल. चंद्रावरच्या शाळेत शिकण्यासाठी खडू आणि फळा नसेल. पुढे बघा. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. बटन दाबता शाळेचे दारे होईल खुले. याचा अर्थ बघा. चंद्रावरच्या शाळेत छोट्या छोट्या अवकाश यानातून मुले जातील. एकच बटन दाबले की शाळेचे दार उघडेल. पुढचं घ्या. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. याचा अर्थ बघा. विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे असणार नाही. पाठीवर मात्र प्राणवायूंचे नळकांडे त्यांना न्यावे लागतील. पुढे घ्या. भाजी पोळींच्या डब्याची राहणार नाही कटकट. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. याचा अर्थ घ्या. भाजी पोळ्यांच्या डब्याची चिंता काही उरणार नाही कोणाला, कारण जेवणाची एक गोड गोळी पटकन घेतली की पोट भरले जाईल. पीटीचा तास कसा होतो ते पाहाल. पीटीचा तास कसा होतो ते पाहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. अर्थ घ्या. चंद्रावरच्या शाळेत पीटीच्या तासाची गंमतच होईल. एक उडी मारताच तो वरचे वर तरंगत राहील. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. अभ्यास काय राहील? दाबायची बटणे एवढाच राहील अभ्यास. चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. पुन्हा बघा. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. चंद्रावरती पोहोचला की झालाच पास. याचा अर्थ घ्या. अभ्यास म्हणजे फक्त बटणे दाबायची. फक्त चंद्रावर गेला की तुम्ही लगेच पास व्हाल. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. अर्थ बघा. अशा प्रकारे चंद्रावरची शाळा राहणार आहे. शाळा खूप आगळी वेगळी असेल आणि चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळावं लागेल, असा ह्या कवितेचा अर्थ आहे. याची लेखिका आहे चारुता पेंढरकर. हिची लेखक कोण आहे? चारुता पेंढरकर. ह्या कवितेमध्ये कवित्रीने तिची चंद्रावरची शाळेची कल्पना सांगितलेली असेल की अशा प्रकारची शाळा असेल चंद्रावरती. ही कविता मी माझ्या पद्धतीने तुम्हाला समजवली आहे. माझ्या मताने तुम्हाला आवडलीच असेल. माझी कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे विचारा. ओके. धन्यवाद.